हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. प्रत्येक स्त्रीचा आवडता सण येतोय आता, म्हणजे मकर संक्रांती. नवीन वर्षातला पहिलाच सण. प्रत्येक स्त्री ही आनंदाने ह्या सणाची वाट बघत असते. तशीच मी पण दरवर्षी ह्या सणाची वाट बघत असते. आता बऱ्याच जणांची घरातली क्लिनिंग सुरू झाली असेल, कोणाची संपली पण असेल. आज माझ्या क्लिनिंगचा शेवटचा दिवस होता. म्हणजे बाकीचं बऱ्यापैकी मी सगळं आवरलेलंच होतं, कारण रोजची क्लिनिंग सुरू असते. एक्स्ट्राचं काय करायचं? आता भांडी वगैरे तर नव्हती घासायची, कारण आत्ताच मध्ये घासली होती मी, म्हणून आता नंतरनं कधीतरी घासेन. मग बाकीचं सगळं आवरलं होतं. बाकीचं जे काय क्लिनिंग केलं होतं ते व्हिडिओमध्ये शूट केलं नव्हतं मी. मला जसा वेळ भेटेल तसं मी करत होते. फक्त फ्रीज क्लीन करायचा राहिला होता. तर आज सकाळी हे लवकर क्रिकेट खेळण्यासाठी बाहेर गेले होते. म्हणजे सकाळी 7 वाजताच बाहेर गेले होते आणि रात्रीची बिर्याणी पण शिल्लक होती. मग सकाळी जेवण पण नव्हतं बनवायचं, डायरेक्ट दुपारी जेवण बनवणार होते. तर म्हटलं आपण सकाळी हे काम करून घेता, म्हणजे आपण सकाळीच रिकामं होऊन जाईल, मग दुपारची कामं करता येतील. त्यात माझं पिटूकला आज घरीच होतं. आज सॅटर्डे असल्यामुळे त्याला सुट्टी होती. एव्हरी सॅटर्डे सुट्टी नसते, पण असते कधीतरी सुट्टी. आज सुट्टी होती. तो उशिरा उठला होता. माझं सगळं आवरून झालं होतं. त्याची आंघोळ वगैरे बाकी होती, पण म्हटलं करून घेऊयात हे, म्हणजे परत बाकीचं आवरत बसता येईल म्हणून पहिल्यांदा फ्रीज क्लीन करायला घेतला. सगळं मला सामान धनुष काढू लागलं. मी काय केलं, सगळं ह्याच्यावरती किचनवरती काढून ठेवलं, म्हणजे मला इझी जाईल हे करायला. आधीच किचन छोटं आहे आणि सगळ्याच वस्तू काढून खूप पसारा होतो. मग सगळं व्यवस्थित लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मग फ्रीजमधली भांडी क्लीन करायला घेतली. जे माझी घासणी असते ना भांड्याची, त्यांनाच मी हळूहळू हे करते, घासून घेते, नाही तर त्याच्यावरती स्क्रॅच पडतात. म्हणून मी सावकाश ते घासत होते. सगळी एकदम गडबड झाली होती ह्याच्या बेसिनमध्ये, कारण एवढी सगळी भांडी बसायला बेसिनमध्ये काही जागा नाही आहे. त्यामुळे घासायला पण जरासा त्रास होत होता. कसं बसं सगळं घासून घेतलं आणि मग फॅन फुल केला आणि हॉल पण आधीच मी झाडून वगैरे घेतला होता. मग म्हटलं हॉलमध्ये सगळं ठेवून देऊयात, म्हणजे फ्रीज वगैरे पुसून होईपर्यंत भांडी पण सुकतील आणि लगेचच मग मी अर्ध्या तासात लगेच त्यातलं जे सामान आहे ते पण लावून घेईल. आणि धनुषमध्येच लुडबुड करत होता. आज त्याचं ना एवढं मन होत होतं ना की मम्मी सारखं उचलून घे, सारखं तेच बोलत होता. म्हणून त्याला उचलून घेऊनच कामं करायला सुरुवात केली. त्याला पण खुश ठेवावं लागतं, तरच ते शांत असतं. नाहीतर मग दे TV बघायला, दे मोबाईल बघायला, आणि मला व्हिडिओ सुरू असल्यामुळे मोबाईल काय त्याला देता येत नाही. मग त्याची किरकिर माझ्या पाठीमागे सुरू होते. तर ना मी फ्रीजसाठी वेगळं कोणतंच लिक्विड वापरत नाही, जे आपलं आहे तेच, म्हणजे निरम्याचं पाणी करायचं आणि व्यवस्थित पुसून घ्यायचं. आधी तर काय केलं, खराब कापड घेतलं, म्हणजे हा टॉवेल यूजमधलाच आहे तो घेतला आणि फ्रीजला एकदम जोर लावून पुसून घेतला. कोरड्या फडक्यानेच पुसून घेतला, कारण जे आपले मसाले वगैरे पडलेले असतात ना ते इझीमध्ये निघून जातात. नाहीतर परत आपण ओलं कापड त्याच्यावरती फिरवलं की ते तिथं चिकटून बसतं. लास्ट टाईम माझ्याकडून काय झालं होतं माहिती आहे का, म्हणजे गुरुवारचे उपवास सुरू होते ना, तेव्हा माझ्याकडून बासुंदी शिल्लक राहिली होती आणि ती बासुंदीचा ग्लास कसा पलटला काय माहिती, ते अख्ख्या फ्रीजमध्ये झालं होतं. ते सगळं चिकट पुसून घेतलं होतं मी, तरी पण थोडंफार राहिलंच होतं. मग काय केलं, कोरड्या फडक्याने ते आधी पुसून घेतलं. त्याच्यानंतर मग निरम्याचं पाणी घेतलं आणि रुमाल घेतला चांगला आणि त्याच्याने सगळा फ्रीज क्लीन करून घेतला. आता पाण्याचं घेतलंय मी जवळ, म्हणल्यावर धनुष येणार नाही असं तर काय होणारच नाही. अख्ख्या पाण्यात खेळत बसला होता तो. मी एकदम जोर लावून ते स्वच्छ असं पुसून घेतलं आणि खरंच सांगते फ्रीज एवढा चकाचक झाला होता ना, ते पुढे तुम्हाला समजेलच. मी शॉपिंग हॉलचा व्हिडिओ बनवला होता त्यावेळी धनू माझ्याजवळ बसला होता, म्हणजे शूट करताना व्हिडिओ बसला होता माझ्याजवळच, आणि मी जो शब्द बोलेल ना तो शब्द तो बोलत होता. आणि एका ताईंनी का नाही ते छान ऑब्झर्वेशन केलं होतं आणि मला त्यांनी यूट्यूबवरती नाही कमेंट टाकली. इन्स्टावरून आल्या होत्या यूट्यूबला व्हिडिओ बघायला आणि इन्स्टाला जाऊन परत मला कमेंट टाकली की ताई खरंच तुमचा धनुष खूप क्यूट आहे. म्हणजे ना मी माझ्या मिस्टरांना पण दाखवलं की तो तुम्ही जे बोलत होता ते तुमच्याबरोबर बोलत होता आणि त्याच्यानंतर ना मग तुम्हाला उठला आणि अचानक किस दिली, ते किती छान वाटतं ना. तर खरंच मी पण हे अनुभवते. आता काम
काढताना पण ना तो माझ्याबरोबर इतका म्हणजे गोंडसवाने राहतो आणि सारखी पप्पी देत बसतो आणि सारखं उचलून घे असं काही नाही काहीतरी सुरू असतं. आणि खरंच सांगते भारी वाटतं, म्हणजे लुडबुड असते पण भारी वाटतं, अडथळा केल्यासारखं वाटत नाही. तेवढंच एन्जॉय करत करत प्रत्येक काम माझ्याकडून पूर्ण होत असतं आणि कोणतंही काम मी आनंदानेच पूर्ण करते, उगीच असं नाही की करायचं म्हणून करायचं. तर छान असा फ्रिज क्लीन झाला बघा, तुम्हाला दाखवते. आवडलं ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा, पण तुम्ही कमेंटच करत नाही. मी फक्त म्हणत असते कमेंट करा कमेंट करा, पण तुम्ही कोणच छान छान कमेंट करत नाही. त्याच्यामुळे मी थोडीशी नाराज होते, पण इट्स ओके. तरी पण मी म्हणणार की कमेंट करा म्हणून सगळे मसाला वगैरे व्यवस्थित ठेवून दिले. आत्ता फ्रीज बऱ्यापैकी मोकळा झाला होता. मला एक सवय, वरचं टॉपचं जे काच दिसते ना त्याच्यावरती मी फक्त स्टीलचं सगळं काय ते ठेवते, तिथं अजिबात प्लास्टिक ठेवत नाही. आणि खालचे 2 आहेत ना त्याच्यामध्ये प्लास्टिक ठेवून देते. मग एकीकडे मसाल्याचं, एकीकडे तूप, असं काय काय मस्त व्यवस्थित रचून घेतलं. आणि जर मोकळं असेल ना तरच छान वाटतं, नाही तर एकदम गजबजलेला फ्रीज म्हटलं की मला नको वाटतं. आज तरी दुधाची 2-2 भांडी होती, दररोज एकच असतं. परत मी दुपारी जेवण बनवायला घेतलं, कारण आज येणार होते माझे पप्पा आणि मग त्यांच्यासाठी जेवण बनवायचं होतं. खरंच तर ते सकाळी 9:30 वाजता घरातून निघाले होते आणि त्यांना ना यायला 5 वाजले, म्हणजे त्यांना बसच लवकर भेटली नाही. शेवटी टँकरने यावं लागलं. असो, मला तर वाटलं तर ह्यांचं येणं कॅन्सल होते की काय, कारण त्यांना बसच भेटत नव्हती. आणि मग त्यांच्यासाठी जेवण बनवायचं होतं. हे तर काय बाहेरूनच खाऊन आले होते. मी रात्रीची होती ती बिर्याणी खाल्ली आणि मग फक्त पप्पांसाठी जेवण बनवायचं होतं. फक्त वांग्याची भाजी त्यांना खूप आवडते. नॉनव्हेज बनवू की नको हा प्रश्न मला पडला होता, म्हणून मग मी म्हटलं ह्यांना की तुम्ही वांगीच घेऊन या, कारण पप्पांना वांग्याची भाजी जबरदस्त आवडते. म्हटलं तेल वांगं बनवूया छानसं. मग हे बाहेरून जाऊन वांगी घेऊन आले, धनुषला पण घेऊन गेले होते. मग मी तोपर्यंत शेंगदाण्याचं कूट वगैरे करून घेतलं आणि मला मिक्सरच्या भांड्याने प्रचंड त्रास दिला, म्हणजे ते लवकर बारीकच होत नव्हतं. शेवटी मी ह्यांच्याकडून करून घेतलं आणि मग आमच्या दोघांसाठी पण चहा ठेवला, कारण 4:30-5 वाजतच आले होते आणि परत ह्यांना पप्पांना पण घ्यायला जायचं होतं. मग म्हटलं आमच्या दोघांसाठी चहा ठेवते. वांगी लगेच कट करून घेतली आणि मी ना वांग्याच्या मसाल्यामध्ये काय टाकते माहिती का, कच्चा कांदा, शेंगदाण्याचं कूट जास्त, आपलं लाल तिखट, कांदा लसूण मसाला, थोडासा चिकन मसाला, चवीपुरतं मीठ, असं सगळं टाकते आणि वरून थोडंसं तेल ॲड करते आणि त्याच्यामध्ये मग वांग्यात सगळा तो प्रॉपर मसाला भरून घेते. तुम्ही पण असं वांगं एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल. आमच्या घरामध्ये तर असं प्रत्येकालाच हे असं वांगं आवडतं आणि कुकरमध्ये बनवते. व्हिडिओ काढला पण स्टोरेज फुल झाल्यामुळं काय तो व्हिडिओ शूट झाला नाही, जास्तच आता मोबाईल त्रास द्यायला लागला आहे. आताचा कुकर पण लावून घेतला होता आणि मी खरंच सांगते, जेव्हा असं भाताचं पाणी बाहेर येतं ना तेव्हा खरंच खूप नको वाटतं, कारण आपण ना एवढं सगळं साफसफाई करत असतो आणि त्याच्यामध्ये असं झालं की मग थोडंसं वाईट वाटतं. मग तेलाची किटली मी सकाळीच घासून ठेवली होती, थोडंसं तेल किटलीमध्ये काढते आणि मग थोडंसं जी काचेची बॉटल घेतली ना त्याच्यामध्ये, जेणेकरून काय होतं जेव्हा गडबडीमध्ये असते ना तेव्हा किटलीतलं वापरायचं आणि जेव्हा फ्री टाईम असतो त्यावेळेस बॉटलमधलं वापरायचं. आणि बॉटल खरंच खूप मला आवडली, छान वाटते. ते खिडकीमध्ये ठेवली ना की अजूनच भारी वाटतंय आणि एकदम सावधानतेने त्यातलं तेल काढावं लागतं, नाहीतर लास्ट टाईम भरताना माझ्याकडून थोडंसं सांडलं होतं. पप्पा आले, कॉल आला की मग मी लगेच, म्हणजे हे आणायला गेले की लगेच मी भाकरी बनवायला घेतली, कारण म्हटलं नको थंड भाकरी करून ठेवायला. आधीच गरमागरम भाकरी बनवली आणि पप्पा आज येताना भरपूर सामान घेऊन आले आणि प्रत्येकालाच एक्साइटमेंट असते. म्हणजे आता मी एवढी मोठी झाली ना तरी पण मला बघायचं असतं काय आणलं आहे काय नाही. असं तर मम्मीने रात्रीच कॉलवरती सांगितलं होतं की हे दिलं आहे ते दिलं आहे म्हणून, पण तरी पण बघायची घाई असते. आणि पप्पांना जास्त घाई झाली होती की ते सगळं काढ नाही तर खराब होईल, कारण मला वाटतं काल घरी बाजार आणून ठेवला होता सगळा, म्हणजे जो भोगी दिवशी लागते ना शेंगसोला वगैरे ते काय काय सगळं कालच आणून ठेवलं होतं. पप्पा म्हटले त्याला परत पाणी सुटल, म्हणून मी ते सगळं काढून ठेवलं. आणि खरंच आईवडील ते आईवडीलच असतात, त्यांची जागा कोणच घेऊ शकत नाही. जे सकाळी सामान आणलं होतं ना मी ते सगळं आनंदाने काढायला घेतलं, कारण खरंच खूप भारी वाटतं. आणि ह्यांना मक्याची कणसं खायला खूप आवडतात, मग त्यांच्यासाठी ती जास्त आणली होती. आणि माझी नथ आता तुटली आणि नवीन काय घेतलीच नाही, म्हटलं जाऊ देत नंतर कधीतरी घेता येईल. म्हणून मग मम्मीला सांगितलं होतं की तुझ्याजवळ ज्या नथे आहेत त्या मला पाठवून दे, त्यातली मी सिलेक्ट करते आणि मग तुला आहे तसं रिटर्न देते. ऊस पण गावाकडूनच आणला, भिमुगाच्या शेंगा पण इथे नव्हत्या, उगाच इथं पैसे घालवायचे जास्त, म्हणजे काय घरचं होतं ते सगळं आणलं. आणि आणल्या मग मला काहीच काम नव्हतं, बाकीचं सगळं आवरून बसले होते. मग सगळं असं सेपरेट करून ठेवलं, जे आता ते ह्याच्यामध्ये संक्रांती दिवशी लागेल ना ते सगळं एका ताटामध्ये ठेवलं. म्हटलं उगीच त्याला पाणी वगैरे सुटलं तर ते खराब होईल. टिपवायवर ते ठेवून दिलं आणि फ्रीजनं सकाळी किती मोकळा होता.
ह्या टायमिंगला पूर्ण भरून गेला, कारण जे काही सगळं सामान आणलं होतं ना ते मी सगळं निवडून ठेवलं, कारण मला उद्या अजिबात वेळ भेटणार नाही. म्हणून म्हटलं जे काय आहे ना ते आजच सगळं करून टाकता. मक्याची कणसं आहे अशी फ्रीजमध्ये ठेवायची म्हटलं की फ्रीजमध्ये भरपूर जागा लागते, आणि ती माझ्या फ्रीजमध्ये आत्ता काही नव्हती. मग मी ह्यांना म्हटलं तुम्हाला आवडतं ना तर ते सगळं सोलून ठेवा. मी पण त्यांना थोडीशी हेल्प केली आणि ते सोलून मग छान असं फ्रीजमध्ये ठेवून दिलं. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.